आपल्याला लाईनमन पाठवायचे 2 वरती आणि 1 पाहिजे। स्कोरर बघा नागेश आहे ना, ठीक आहे, धन्यवाद नागेश साजेकर। अतिशय नामांकित या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे, कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करणारे आमचे सहकारी, आमचे मित्र नागेश साजेकर यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा का। कुठले सन्मान अपेक्षा नाही असे आमचे या सुधागड तालुक्यातले कुठलेही काम असू द्या, लाज नाही काही नाहीये असे आमचे नागेश साजेकर। आणि स्पोर्ट जे असोसिएशन आहे त्यांचे खजिनदार बघा, तालुका असोसिएशनचे खजिनदार आहेत, पण काम कुठलंही सांगा न कुठलंही अडचणी करता आवर्जून या ठिकाणी। आणि एक मैदान तुम्ही जे पाहता हे मैदान सुद्धा त्यांनीच या ठिकाणी आखलेलं आहे, मैदानाला सहकार्य केलेलं असेल नागेश साजेकरांचं या ठिकाणी धन्यवाद। जितकं धन्यवाद देतात तेवढं कमी, कारण ते कधी सत्कार स्वीकारत नाही आणि माझं नाव सुद्धा घेऊ नका असं सांगतात, धन्यवाद त्यांचं। चला मॅच सुरू करा। पुण्याले सापडलेले लाईनमन सुद्धा 2 आहेत, लाईनमन बघा जरा समीर 2 लाईनमन ठेवा जरा। सुंदर खेळ 19 16 16 19 18 आहे का 18 16 चुकी दुरुस्ती 18 16 सुंदर टाईट मॅच दोन्ही पण। चला चल मॅच सुरू झालेली आहे। चला तिसरा व अंतिम पुकार झालेला आहे। जय बजरंग रोहा विरुद्ध जय भवानी वाशी पेण। आपण मैदान क्रमांक 2 कडे यायचं आपल्याकडे। हा तिसरा व अंतिम पुकार असेल। भैरवेश्वर वावे विरुद्ध मुंडानी रोहा यांच्यामध्ये चालू असलेला हा अतिशय चुरशीचा सामना 19-18 सध्या स्कोरबोर्ड दाखवतोय। दरम्यान वावे संघाकडून चढाईसाठी आलेला हा चढाईपट्टू आणि सुंदर अशी पकड होते या खेळाडूला आणि एक गुण मिळतोय तो मुंडानी संघाला। हा थोडा आता काही प्रयत्न म्हणावा लागेल भैरवेश्वर वावे संघाकडून। आणि सामन्याची समाप्ती अतिशय अटीतटीचा असा सामना आपल्याला भैरवेश्वर वावे आणि मुंडानी रोहा यांच्यामध्ये पाहायला मिळाला। आणि या सामन्यामध्ये आताच या ठिकाणी जो भैरवेश्वर वावे विरुद्ध मुंडानी या 2 तुल्यबळ संघांमध्ये एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला। आणि या सामन्यामध्ये 4 गुणांनी मुंडानी हा संघ विजयी झालेला आहे। विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन। पाटण से 9-0
करतो जय बजरंग रोहा विरुद्ध जय भवानी वाशी पेण. आपण मैदानाचा दावा घ्या. दरम्यान क्रीडांगण नंबर 1 वर पाटणसई विरुद्ध दहावीर रोहा या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. पाटणसईचा हा चढाईपट्टू चढाई करतोय. तो दहावीर रोहाच्या प्रांगणामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी प्रयत्न करून माघारी परतलेले. प्रत्युत्तराला दाखल दहावीरचा हा खेळाडू आणि हँड टच करून अलगद एक गुण टिकण्यामध्ये यश मिळवलेलं आहे ते दहावीर संघाच्या या चढाईपट्टूने. पाटणसई विरुद्ध रोहा, दहावीर रोहा यांच्यामध्ये चालू असलेला क्रीडांगण नंबर 1 वरचा हा सामना आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना सुधागड तालुका यांच्या वतीने आयोजित हा एक दिवसीय क्रीडा महोत्सव आणि या कबड्डीच्या सामन्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कबड्डीपट्टू संघ आणि प्रेक्षकांकडून त्याचप्रमाणे मान्यवरांकडून आम्हाला मिळालेला आहे. अंधाराला महत्त्व आलं ते प्रकाशामुळे, अंधाराला महत्त्व आलं ते प्रकाशामुळे, सुखाला महत्त्व आलं ते दुःखामुळे आणि आजच्या या कार्यक्रमाला महत्त्व आलं ते उत्स्फूर्त अशा प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे. त्यामुळे आजच्या या सामन्याचे सर्व प्रेक्षक त्यांचं मी आयोजकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. मित्रांनो, कबड्डी म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, प्रेमाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. कबड्डी संघभावनेने खेळायचा असतो. एक बाद झाला तर दुसऱ्याने डाव सावरायचा असतो. असा आपला डाव सावरत कबड्डीचं नैपुण्य या ठिकाणी प्रत्येक खेळाडू दाखवताना आपल्याला दिसत आहे. प्रत्येक सामना हा अतिशय चुरशीचा होतोय आणि क्रीडा रसिकांना कबड्डीचा मनमुराद आनंद लुटायला या ठिकाणी पर्वणी मिळालेली आहे. दरम्यान पाटणसई विरुद्ध दहावीर रोहा यांच्यामध्ये एक चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटक नंबर 2 वर जय बजरंग रोहा विरुद्ध वाशी पेण यांच्यामध्ये सामना खेळवला जात आहे. त्याचप्रमाणे क्रीडांगण नंबर 1 वर दहावीर रोहा विरुद्ध पाटणसई. आणि अतिशय सुंदर आहे. हॅलो, एक सुंदर अशी पकड हॅलो,
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि जे हनुमान चिवे संघाचे एक धुरंधर खेळाडू कबड्डीपट्टू सन्माननीय राकेश ठाकूर यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचंय। सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि ज्यांनी जे हनुमान चिवे संघाच्या माध्यमातून कबड्डीच्या अनेक मैदाने गाजवली आणि सर्वांचा एक लाडका प्रिय खेळाडू राकेश ठाकूर सन्माननीय फौजी आमचे तोंडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे। एक हरवुन्नरी आणि कबड्डीसाठी स्वतःला वाहून घेतलेला असा खेळाडू राकेश ठाकूर। धन्यवाद राकेश, आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली। आता मात्र सामन्याला होते सुरुवात। निश्चितच या खेळाडूने महाराष्ट्राच्या कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलंय असा ह्या रायगड जिल्ह्याचा एक अद्भुत आविष्कार राज मोरे सक्सेसफुल ठरतोय पहिल्या चढाईमध्ये। निश्चितच ऍडव्हान्स टॅकलला अनुज पाटील आला होता, अनुजला डायरेक्टली बीट केला आणि निश्चितच सक्सेसफुल ठरतोय। प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील 4 नंबरच्या जर्सीमध्ये एक मजबूत असा ध्येयबंधाला चिन्मय आपल्याला बघायला मिळतोय। तिकडं 12 कर ना बरोबर। पॉइंट हेलो
नंबर 1 वर पाटण सई विरुद्ध धावी रोहा सामना पाटण सई 15 धावी 14 असा धावफलक गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय। गुणफलकामध्ये बदल पाटण सई 16 आणि धावी रोहा 14 अतिशय तुल्यबळ आणि तुळशीची अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला आजच्या या कबड्डी महोत्सवासाठी काही उदार हस्ते देणगीदाते आमच्या आयोजकांना लाभलेले, त्यामध्ये हरिभक्त पारायणचे विशाल यादव, शिवे मुक्काम स्थित विशाल यादव यांच्याकडून 500 रुपयांची देणगी लाभलेली। त्याचप्रमाणे मान्य श्री आरिफ मनियार नगरसेवक नगरपंचायत पाली यांच्याकडून 5000 रुपयांची देणगी बहुमोल लाभलेले। त्याचप्रमाणे श्रीमान पराग मेहता 5000 रुपये, श्री अनंत बेळकावडे यांच्याकडून 500 रुपये, अरविंद ठाकूर चिवे यांच्याकडून 1000 रुपये, सन्माननीय रोहिदास साजेकर मधुरे जांभूळपडा यांच्याकडून 11111 रुपयांची भरीव देणगी आलेली। युवा उद्योजक सन्माननीय संजय सागळे यांच्याकडून 15500 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या आयोजकांसाठी लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे भाजपा नेतृत्व सन्माननीय राजेश मपारा यांच्याकडून 11000 रुपयांचं भरीव देणगी 32 रुपयाने आमच्या आयोजकांना लाभलेलं आहे। सन्माननीय पंचायत समिती माजी सभापती नंदू सुतार साहेब यांच्याकडून 3000 रुपये, सन्माननीय श्रद्धा तळेकर यांच्याकडून 1000, सन्माननीय संदेश शेवाळे साहेब प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून लाभलेलं आहे ते म्हणजे 25500 रुपयांचं, सन्माननीय दीपक विष्णू खाडे 1001 रुपया, प्रवीण शेठ खाडे सरपंच रासळ यांच्याकडून 2001 रुपये, सन्माननीय काशीनाथ घोंगडे उद्योजक काशीनाथ धोंडगे यांच्याकडून 500 रुपये, सन्माननीय पांडुरंग पडळकर मधुरे जांभूळपडा 1000 रुपये, डॉक्टर राजन सोनकर यांच्याकडून 1000 रुपये, उद्योजक सन्माननीय राजेश बेलोसे 2000 रुपये, सन्माननीय मिलिंद देशमुख उद्योजक यांच्याकडून 2000 रुपये, त्याचप्रमाणे माधवी रिडेकर यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे मिलिंद देशमुख साहेब यांच्याकडून 11000 रुपयांची देणगी रोख स्वरूपात मिळालेले, त्यांचं देखील खूप खूप आभार। सन्माननीय माधवी हिरडेकर 500 रुपये, माजी प्रसिद्ध कबड्डीपटू सन्माननीय नरेश खाडे रासळ यांच्याकडून 3000 रुपये। हॅलोचे यानंतर पुढील होणारे सामने असतील। अर्थातच आपण क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतोय। क्वार्टर फायनल होणारा पहिला सामना हा मैदान क्रमांक 1 वरती होईल। अर्थातच जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान आसरे नवघर आपल्याकरिता हा पहिला पुकार असेल। आपण तयार करायचं आहे। जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान आसरे नवघर क्वार्टर फायनल होणारा पहिला सामना आपण तयार करायचा आहे। आपल्याला काहीच वेळामध्ये तिसरा पुकार दिला जाईल, दुसरा पुकार नसणार आहे। तिसऱ्या पुकारला मात्र आपल्याला मैदानाचा ताबा ठेवावा लागेल। जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान आसरे नवघर आपण तयार करायचं आहे। नंबर 1 वर त्यानंतर पुढील होणारा सामना असेल मैदान क्रमांक 2 वरती होईल। क्वार्टर फायनल होणारा दुसरा सामना अर्थातच गावदेवी मुंढाणी विरुद्ध मातृशाळा कुर्डूस आपल्याकरिता पहिला पुकार असेल। गावदेवी मुंढाणी विरुद्ध मातृशाळा कुर्डूस हा आपल्याकरिता पहिला पुकार असेल। आपण देखील सज्ज राहायचं आहे।
बघा मित्रांनो, दोन्ही मैदानांवरती जबरदस्त सामने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. गावदेवी पाटणचे विरुद्ध धावी रोहा. सर स्कोर का टाइम है. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 जय हनुमान असरे नवघर जय हनुमान रासण तयार करायचा आहे आपल्याकडे. दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 दुसरा पुकार असेल मातृशा तुळूस विरुद्ध गावदेवी मुंढाणे पण तयार करायचा. चला तिसरा व अंतिम पुकार जय हनुमान रासण विरुद्ध जय हनुमान असरे नवघर पण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या आपल्याकडे. तिसरा व अंतिम पुकार त्वरित चला रासळ विरुद्ध असरे नवघर त्वरित आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा द्या. तर मैदान क्रमांक 2 करिता हा दुसरा पुकार झालेला आहे गावदेवी मुंढाणे.